दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने औसा तालुका अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी युवक व उमेदवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या निवडीसाठी प्रमुख उपस्थिती युवक जिल्हा अध्यक्ष लातूर नितीन भाऊ गायकवाड हे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन औसा तालुका उपाध्यक्ष दयानंद लांडगे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. जाणून घेऊया सविस्तर माहिती. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा या ठिकाणी आले. ह्या ठिकाणी येण्याचं नेमकं या ठिकाणी कारण असं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औसा या ठिकाणी युवक तालुका अध्यक्षाची निवड व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आज या ठिकाणी बैठक लावलेली आहे. युवक जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ गायकवाड या ठिकाणी आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी निवडणुकीची तयारी चालू आहे. नेमके काय मागण्या किंवा या ठिकाणी काय? मी नितीन गायकवाड, युवक जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी. औसा तालुक्यामध्ये युवा कार्यकारिणी नसल्यामुळं आम्ही युवा कार्यकारिणीच्या मुलाखती घेत आहोत आणि लवकरात लवकर युवक कार्यकारिणी जाहीर होईल. त्याचबरोबर औसा नगरपालिकेमध्ये आमचं मोठं योगदान राहील. त्याचबरोबर महिला आघाडी असेल, फादर बॉडी असेल, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही नगरपालिकेमध्ये उतरणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही नगरपालिका निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एवढं सांगतो. जय हिंद. जय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर स्वबळावर लढण्याचा नारा या ठिकाणी एकंदरीत आज या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ गायकवाड यांच्या मार्फत दिलेला आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा.